नोकर आहे वाल्मिक कराड, त्यांनी पण माझ्यासोबत मारहाण केली आहे. कलेक्टरच्या केबिन मध्ये मारहाण केली आहे. एसपी साहेबांनी, बीडचे सगळ्यांनी, दीपा मुधोळ मुंडे जे कलेक्टर मॅडम होती, कलेक्टरच्या केबिन मध्ये मारहाण केली होती. निर्णय झालेला आहे, कोर्टाने माझी पोटगी मंजूर केलेली आहे आणि एक बायको म्हणून मंजूर केलेली आहे. आणि जे त्यांचे वकील बोलताय की लिव्ह इन रिलेशन मध्ये होती, तर वकिलांना हे हक कोणी दिला लिव्ह इन रिलेशन बोलण्यासाठी? ते वकील माझे लग्नामध्ये नाही होते आणि ते कोर्ट ठरेल ना. आणि कोर्टने ठरलेलं आहे की मी बायको आहे आणि बायको म्हणून मला पोटगी मंजूर केलेली आहे. त्यांनी हे मुद्दा की ती बायको नाही आहे, ती लिव्ह इन पार्टनर आहे, ते मुद्दा जजच्या समोर पण मांडला होता. तुम्ही पूर्ण ऑर्डर वाचा. पण जजनी बायको म्हणून मला पोटगी दिलेली आहे. तो त्याच्यासाठी मी न्यायाधीश साहेबांचा खूप खूप आभार मानते. आहे जे जजच्या पहिल्या जे कर्तव्य असतात ते महिलांना आर्थिक बळ जे आहे ते मजबूत करण्यासाठी निर्णय द्यावा लागते. तो काल ऑर्डर दिलेला आहे. 20 तारीख आमची आहे घरगुती हिंसाचार, ज्याच्यामध्ये माझी आईची मृत्यू आहे. जहर खाऊन त्यांनी आत्महत्या केली होती, ते मी टाकलेलं आहे. माझी बहिणीसोबत जे अन्याय अत्याचार शारीरिक हिंसाचार झालेला आहे आणि माझ्यासोबत जे मला 2 वेळे जेलमध्ये टाकलं गेला, मला मारहाण केली कलेक्टर ऑफिसमध्ये, हे सगळं, माझी गाडी फोडली, माझी गाडी उचलून गेले. आणि आज जे धनंजय मुंडेने 2 मुलाबाळा जे पैदा करून मला सोडून दिलाय रोडवरती आणि आज जे माझे हाल करून दिलेले आहे. आणि याच्या पुढे आणखीन काही तर खूप काही आहे जे माझ्यावरती आज पण अत्याचार चालू आहे. काय काय केलेलं आहे. वेगळे वेगळे लोकांनी माझ्या पाठीमागे सोडला की तू लग्न कर तिच्या सोबत, हे कर ते कर, अशी खूप काही घाणेरडी गोष्ट केलेली आहे. आणि आत्ता पण चालू आहे. आम्ही वेगळे आहे तरी पण जे घरेलू हिंसाचार आहे ते चालू आहे, सतत कंटिन्यू चालू आहे. ते सगळं खटला मी टाकलेला आहे. त्याच्यावरती 20 तारीख दिलेली कोर्टनी आणि त्याच्यावरती आमचे पुरावे, डिबेट सगळं काय आता बाकी आहे. त्याचा निकाल बाकी आहे. तो पुढे ते 100% होणार आहे. आणि माझा विश्वास आहे न्यायाधीश वरती, क्योंकि सगळेकडे माझे पुरावे आहे, सगळे काही पुरावे आहे. काल मीडियावरती पण मी सांगितलेलं आहे आणि सगळे दाखवलेले आहे. पूर्ण पुरावे आहे, एक एक पुरावे माझ्याकडे आहे. बघा, हे 6 महिन्यामध्ये 6-7 महिने लागले होते. बघा, ये बघा, हे धनंजय मुंडेंनी मारहाण केली घरामध्ये. आणि त्यांचे नोकर जे होता वाल्मिक कराड, तो त्यांनी माझ्यासोबत तिकडे आपल्या कलेक्टर ऑफिस मध्ये मारहाण केली होती. तो पण आहे. सगळे माझ्याकडे पुरावे आहे. माझ्याकडे फक्त पुरावे आहे. सच्चे के पास सिर्फ पुरावे ही होते हैं और ते पुरावे घेऊन मी लढण्याची हिम्मत करते. आणि जरी मी बायको नाही होती तो मी लढण्याची हिम्मत पण करत नाही होती. मुलाबाळांना सांगा तुम्ही पुरावे द्या. तुम्ही असं काही नाही आहे. तुम्ही सांगितलं पुरावे आहे का तुमच्याकडे, तुम्ही सांगितलं तुम्हाला दाखवते पण पुरावे, तो असा मुलाबाळांना सांगा तुम्ही काहीतरी पुरावे द्या. आणि तो म्हणताय की आमची आई मारत होती बापाला, तो चांगली गोष्ट आहे ना. जरी माझा नवरा मला मारणार तो मी सोडणार थोडी त्यांना, मी पण मारणार ना. जरी 100 थप्पड त्यांनी मला मारले तो 2 थप्पड मी तरी मारणार. मी कुठे गप बसणार. जसे एक वेळा दारू पिऊन माझ्या गला असे दाबत होते आणि माझे प्राण जाण्याची आखरी वेळ आली, त्यावेळी मी एक हे जे आपला नी होता, घुटना होता, ते मैंने त्यांचे मेन, तो काय करणार मी. आणि चांगली गोष्ट आहे ना. जरी माझ्या मारणार तो खुद के प्राण बचाने के लिए मैं बचाऊंगी नहीं अपने आप को. त्यांचे राजीनामे से माझ्या काही लेणं घेणं नाही. ये बघा तुम्ही, ये पूर्ण आहे फोटो. माझ्याकडे सगळे पुरावे आहे. पुराव्याशिवाय मी बोलणार नाही. असं माझ्यासोबत मारहाण करत होते. आणि त्यांचे जे नोकर आहे वाल्मिक कराड, त्यांनी पण माझ्यासोबत मारहाण केली आहे. कलेक्टरच्या केबिन मध्ये मारहाण केली आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी, डीजी साहेबांनी, एसपी साहेबांनी, बीडचे सगळ्यांनी, दीपा मुधोळ मुंडे जे कलेक्टर मॅडम होती, कलेक्टरच्या केबिन मध्ये मारहाण केली होती. त्यांना मी निवेदन दिला होता की ये तुम्ही मला CCTV फुटेज द्या. क्योंकि माझ्या मुलगीला ज्या वेळी मी सांगितलं की माझ्यासोबत असे मारहाण केली आहे, तो माझ्या मुलगीने सांगितलं होता मला पुरावा द्या तुम्ही, मी बघते नंतर. तो मी निवेदन दिला पण आजपर्यंत मला भेटला नाही. RTI टाकली तरी पण भेटला नाही.
तो असं माझ्याकडे सगळे पुरावे आहे. मुलाबाळांना बोला तुम्ही, त्यांच्या बापाला सांगा तुम्ही, जरी मी काय केलेलं आहे तुम्ही पुरावे द्या. विश्वास नाही, सगळे पुरावे आहे. माझी बहिणीकडे त्यांचे व्हिडिओ आहे, सगळे तो कोर्टामध्ये देणार. क्योंकि आता जसे मी सांगितलं होते माझ्याकडे पुरावे घेऊन मी पर्लीमध्ये गेली होती, तो माझ्या घरी येऊन आपले DYSPनी 40 पोलीस घेऊन आले होते पर्लीतून आणि माझे सगळे पुरावे घेऊन गेले पर्ली. तिकडे माझा लॅपटॉप, माझी USB, माझे फोन सगळे काही घेऊन गेले तिकडे. आता त्याच्यामध्ये पुरावे आहे की नाही आहे, ठेवलेले आहे त्यांनी की डिलीट करून टाकले, ते आपल्याला माहीत पडतील. क्योंकि मी माझी कॅशिंग झालेली आहे आणि मी अंबाजोगाई कोर्टामध्ये निवेदन टाकलेलं आहे की माझे गॅजेट जे आहे, माझे जे पुरावे आहेत ते पोलीसवाले घेऊन गेलेले आहे ते मला परत पाहिजे.